प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे। हा देश तरुणांचा देश आहे। या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचं काम हे शासन करत आहे, यापुढेही करत राहील। बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका इथं कौशल्य विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे। रोजगार तरुणांना तसंच कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो। या मेळाव्यात 30,000 तरुणांनी सहभाग घेतला। या मेळाव्यात सरकारच्या वतीनं 6,000 तरुणांना रोजगार दिला जात आहे। नमो महारोजगार मेळाव्यामुळे तरुणांमध्ये उत्साही वातावरण आहे। देशातील पहिले संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे उद्घाटन होत आहे। या केंद्रातून दरमहा 2,000 मुलांना स्वच्छतेविषयक कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शासन सर्वांसाठी काम करत आहे। दावोसमधून 3,73,000 कोटींचे करार झाले। महाराष्ट्र अनेक विभागात पुढे आहे। राज्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत 700 दवाखाने सुरू केले। ते पुढे म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे। राज्यात केंद्र शासनाच्या मदतीने अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत। ठाणे इथून लवकरच मेट्रो सुरू होणार आहे। राज्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे। शासकीय नोकर भरती बंदी उठवली असून आतापर्यंत 1,00,000 नोकऱ्या दिल्या जाणार असून 1,00,000 स्वयंरोजगार उभे केले आहेत। यासाठी 11,600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत। त्यामुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे। मंत्री लोढा यांनी आपल्या प्रस्ताविकात नमो महारोजगार मेळ्याची माहिती दिली। राज्यातील हा सर्वात मोठा महारोजगार मेळावा असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतलाय। या मेळाव्यातून तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत। यापुढेही कौशल्य विकास विभागाकडून अशा प्रकारे बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धता हे काम निरंतर सुरू ठेवण्यात येईल। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राज्यगीतानं झाली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10,800 महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप, रहिवासी दाखले, हिट ॲक्शन प्लॅनचं उद्घाटन, उष्णता उपाययोजना, कृती आराखडा, महाराष्ट्र स्कोअर कार्डचं प्रकाशन असे विविध उपक्रम